अगदी बारकाईने अभ्यास करून पाहिलं की माझ्या समाजाला कोणता धर्म असावा, तर सर्व उहापोह करत असताना, अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की माझा समाज हा कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिका, आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस उपलक्ष्य आयोजित 11वा ऑनलाइन बौद्ध धम्म परिषद के अध्यक्ष पूज्य डॉक्टर भिक्खू यशाल हिंदवस महाथेरो, धम्म परिषद उद्घाटक पूज्य भिक्षु काश्यप महाथेरो, भिक्षु नागसेन, भिक्षु बुद्धघोष अशा या भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस के उपलक्ष्य आयोजित 11वा ऑनलाइन ही धम्म परिषद आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. या ठिकाणी धम्म परिषद आपण साजरी करत असताना आपण पाहतो की या महिन्यामध्ये धूमधडाक्यामध्ये बाबासाहेबांचा जयंती उत्सव धूमधडाक्यात लोक साजरी करत आहेत. अनेक प्रकारच्या पताका, लाइटिंग, रोड शो, अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. ही एक फार मोठी आपली आनंदाची बाब आहे, गर्वाची बाब आहे. ते आम्हाला अशा प्रकारे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने खास करून या महिन्यामध्ये जे अनेक प्रकारचे पर्व आपण साजरे करत असतो, त्याप्रमाणे हे एक पर्व आहे. आणि या पर्वामध्ये अनेक प्रकारचे उल्हासित होऊन, आनंदित होऊन आपण आपल्या प्रकारे घराचे लहान मंडळी म्हणा, मोठी म्हणा, वयोवृद्ध माणसं म्हणा, हे सगळे या कार्यक्रमासाठी आता सध्या लागलेले आहे. परंतु हे तेव्हाच उत्पन्न होते की असं म्हटलं जातं की टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणून जे काही महापुरुषांनी काम केलेलं आहे ते काम यासाठी त्यांनी मात्र अनेक प्रकारचे आपल्या जीवनामध्ये लहान मोठे अपमान सहन केले, अनेक प्रकारचे धर्माचे झटके सहन केले, अनेक प्रकारच्या जाती प्रथा होते त्याचे अनेक प्रकारचे झटके सहन केले. आणि म्हणून अशा काळामध्ये बाबासाहेबांचा जन्म महू गावी या झाला. महू हे छावणीचं ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी रामजी आंबेडकर तो सगळा परिवार महूमध्ये इथे राहत होता आणि त्या महूमध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे सुभेदार होते आणि सुभेदार असल्याच्यामुळे त्यांना मात्र त्या छावणीमध्ये जे जातीचे चक्के असतात तेवढे त्यांना तिथे जाणवले नाही. परंतु जेव्हा रामजी आंबेडकर रिटायर झाले आणि जेव्हा वस्तीमध्ये जेव्हा राहू लागले तेव्हा मात्र त्यांना या समाजाचे, या जातीचे चक्के मात्र थोडे थोडे बसू लागले. बसता बसता अनेक प्रकारचा बाबासाहेबांच्या जसं जीवन पुढे पुढे चालू लागलं, मोठे होऊ लागले, तसं त्यांना रामजी साहेब असं वाटू लागलं की चला मुलं मोठे झाले, त्यांना शाळेमध्ये टाकलं पाहिजे. आणि शाळेमध्ये टाकण्यासाठी जेव्हा ते जात असत तेव्हा अनेक प्रकारच्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं नाव तो जरूर घेत असत. कारण बाबासाहेब दिसण्यासाठी लहानपणी अगदी गोंडस असायचे. कुणाचे त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एकदम आकर्षित व्हायचे. पण जेव्हा शाळेमध्ये त्यांचं मी महार आहे असं म्हणल्याच्या नंतर त्यांची मात्र
नाकतोंड ते मोडायचे आणि मोठ्या मुश्किलीने त्यांना ते प्रवेश मिळायचा. प्रवेश घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाती येत असल्यामुळे त्या शाळेमध्ये त्यांचे खाण्याचे डबे वेगळे ठेवले जात असत. त्यांचे पाणी पिण्याचे मात्र अशा प्रकारे दुसरे माग किंवा जे काय असते ते बाजूला ठेवले जात असत. आणि एवढंच नाही तर महान मुलं म्हणून त्यांना शाळेच्या बाहेर किंवा बाजूला बसवाले जात असत. अशा प्रकारचे चटके त्यांना लहानपणापासून बसत गेले. हे सगळे चटके सहन करत असताना बाबासाहेब जसे पुढे जाऊ लागले आणि पुढे जात असताना अनेक प्रकारच्या शाळांमध्ये बदली होऊन जेव्हा ते मुंबईला आले आणि मुंबईला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर केळुसकरने त्यांना भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक त्यांना दिलं. तेव्हा त्यांनी ते पुस्तक वाचल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये अशी एक जिद्द उत्पन्न झाली की खरोखरच बौद्ध धर्म हा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून तेव्हापासून बाबासाहेबांना या बौद्ध धर्माची ओढ या बौद्ध धर्माकडे लागलेली होती आणि तिथून पुढे तो अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये विशेषतः ती अवस्था प्राप्त झाली आणि केळुसकरने त्यावेळेला ते पुस्तक दिल्याच्या नंतर त्यांनी वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी वृत्ती होती ती बदलत गेली. कारण बौद्ध धर्म एक असा आहे की बौद्ध धर्मामध्ये जाती येताना मुळीच महत्व नाही, कोणत्या प्रकारचं कर्मकांड नाही. आणि ही अवस्था पाहून बाबासाहेबांचं जरा जरा का होईना बौद्ध धर्माकडे आकर्षण वाढत गेलं. पुढे चालून पुढे होता 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 अनेक प्रकारच्या देशामध्ये त्यांनी सगळे MA BA पास केले. त्यानंतर बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याजवळ पाहिजे तसे पैसे तर नव्हते, गरिबी होती. परंतु केळुसकर गुरुजींनी अनेक प्रकारच्या राजांना हा मुलगा हुशार आहे, बहुत करू आहे, म्हणून याच्याकरता आपण काहीतरी मदत करावी यासाठी केळुसकर गुरुजींनी सयाजीराव असेल, छत्रपती अशा प्रकारच्या अनेक राजांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि तेव्हा बाबासाहेब इलाजला अमेरिकेला गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी डिग्री घेतली. त्यानंतर जेव्हा ते वापस आले आणि वापस आल्याच्या नंतर त्यांचा अनेक प्रकारचा सत्कार करण्यासाठी अनेक प्रकारचे जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी पोहोचले. ही वार्ता होता होता एका खेड्याच्या बायांना पण समजली आणि ती बाया सुद्धा म्हटली की आपण सुद्धा बाबासाहेबांच्या सत्काराला गेलं पाहिजे, कारण ते विदेशातून परत आलेले काही लोक चाललेले आहेत. असं म्हणल्याच्या नंतर त्या सकाळी उठल्या आणि उठल्याच्या नंतर जंगलात गेल्या. जंगलात जाऊन त्यांनी आपल्या मोळ्या बांधल्या, लाकडाच्या मोळ्या बांधल्या आणि ते शहरात जाऊन त्या विकल्याच्या नंतर जे काही त्या मोळ्याचे पैसे आले त्या मोळ्याच्या पैशातून त्यांनी बाबासाहेबांना हार घेतला आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या. त्या काळामध्ये गरीब स्त्रिया असल्यामुळे ते लुगडं नेसत असत आणि त्या लुगडाला 4-4, 5-5 थिगडं लागलेले असत. जेव्हा सर्वांनी स्वागत केल्याच्या नंतर ह्या पण बाया त्या ठिकाणी पोहोचल्या आणि बाबासाहेबांना हात घेऊन बाबासाहेबांचं स्वागत करू लागल्या. तेव्हा बाबासाहेबांचं स्वागत केल्याच्या नंतर बाबासाहेबांना विचारलं की आपण हे हार कुठून आणला. तेव्हा त्याने सांगितलं की बाबासाहेब आम्ही सकाळी उठून जंगलातून अनेक प्रकारचे लाकडं जमा करून त्याच्या मोळ्या बांधल्या आणि त्या मोळ्या बांधून शहरामध्ये विकल्या आणि विकून त्या पैशाचा आपण बाबासाहेबांसाठी आपल्यासाठी हार आणला. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून आसू आले की माझा समाज एवढा गरीब असून सुद्धा माझ्यासाठी एवढं काय करतात. त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखीच माझी सुद्धा आई असेल, कारण मी आईला फारसं असं ओळखत नाही, कारण मृत्यू पावल्याला तेवढा मला काही समज नव्हती, परंतु नक्कीच त्या तुमच्यासारख्याच माझी आई सुद्धा प्रेमळ असेल असं मला वाटतं. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून असे अश्रू टपकू लागले. तेव्हा त्या बाया सुद्धा रडू लागल्या. सांगायचं उदाहरण हेच की त्या काळाच्या वेळी अशा प्रकारच्या आपल्या समाजाची परिस्थिती होती की त्यांना मात्र खायला प्यायला आणि लिहायला असं कोणत्याच प्रकारचं मुबलक साहित्य नव्हतं. आणि मी होते बी तर ते पोटापोट इकडं तिकडं गाव कुसाबा हे काम करायचं आणि गाव कुसाबा काम केल्याच्या नंतर संध्याकाळी
भीक मागायचे आणि ते तुकडे आणून खायचे, याच्या पलीकडे आमचं साधन काही नव्हतं. ही परिस्थिती पाहून बाबासाहेबांचं जेव्हा हे स्वागत केलं तेव्हा ते आले. त्यांच्या मनामध्ये फार दुःख झालं की शेवटी मला सुद्धा या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असं म्हणता म्हणता बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन जवळजवळ 30 ते 32 डिग्र्या हासिल केल्या. आणि हासिल केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की मला माझं जर कल्याण करायचं जर असलं तर मला कुठं ना कुठं तरी नोकरी करायची असेल. परंतु त्यांनी जेव्हा सयाजीरावने शिक्षणासाठी मदत केली होती तेव्हा त्यांनी हे त्यांना वचन दिलं होतं की तू जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा माझ्या सैन्यामध्ये तुला काम करावं लागेल, माझ्या ऑफिसमध्ये मग काम करावं लागेल. ते हे बाबासाहेबांनी कबूल केलं होतं, त्यांना होकार दिला होता. शिक्षण घेतल्याच्या नंतर जेव्हा ते शिक्षण घेऊन परत आले तेव्हा सयाजीरावच्या तेव्हा ऑफिसमध्ये कामाला गेले तर तेव्हा त्यांना राहायला खोली सुद्धा कोणी देत नव्हतं. अशा प्रकारे इकडे दोन तास बाबासाहेबांनी त्यावेळेला कुठं बोलून एका पाचशेच्या रूम मध्ये आपलं सगळं बिराड टाकलं आणि त्या ठिकाणी ते ऑफिसला जाऊ लागले. ऑफिसला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे सेवक असतात, जे चपराशी असतात, ते सुद्धा बाबासाहेबांना जी फाईल द्यायची ते दुरून फेकायचे. पाणी द्यायचं होतं ते सुद्धा अशा प्रकारे त्यांना पाणी देत नव्हते, तर त्यांना उठून पाणी प्यायचं. अशा प्रकारे बाबासाहेबांचे त्या ठिकाणी हे जातीयतेचे टक्के बसत गेले. त्यानंतर काही काळाने मात्र त्या पारशाला समजलं की बाबासाहेब हे महाल जातीचे आहेत. तेव्हा त्यांनी मात्र बाबासाहेबांनी त्या ठिकाणी फार मोठं बाबासाहेबांचा अपमान केला. एवढंच नाही तर त्यांचं सामान सुद्धा घेऊन गेलं आणि नाही त्यांना अशा प्रकारे सामान बाहेर फेकून आता जा म्हटलं. अशा प्रकारचे बाबासाहेबांच्या या जातीयतेचे चटके पहिल्यापासूनच बसल्यामुळे म्हणून बाबासाहेबांना ह्या जातीयतेचे ह्या मनोवादी प्रवृत्तीचे चटके त्यांना लहानपणापासून ते अशा प्रकारचे डिग्र्या हासिल करत असताना हे सगळं त्याच्या अनुभव आल्यामुळे बाबासाहेबांनी पुढे चालून आपल्याला कोणत्या प्रकारचं काही साधन नसल्यामुळे, घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला अशा प्रकारे काही महिने काही वर्ष प्रोफेसरची कॉलेजमध्ये सर्व्हिस केली. त्यानंतर वकिली पत्करली आणि काही दिवस मात्र अशा प्रकारे घालवत असताना मग त्यांनी मात्र असते होता या सरकारी नोकरीमध्ये न पडता त्याने आपला स्वतःचा व्यवसाय मग ते अशा प्रकारे करता या राजकारणाच्या सानिध्यामध्ये आले. आणि राजकारणात येता त्याने अशा प्रकारे काँग्रेसमध्ये त्यांना सर्वप्रथम न्यायमंत्री म्हणून, कामगार मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि तिथून पुढे मात्र त्यांनी हे जे काही समाजाचे जे झटके आहेत, अर्थव्यवस्था आहे, समाज रचना आहे, मनोवादाची जी काही वागण्याची पद्धत आहे आणि त्यावेळेचे जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, शूद्र, वैश्य वगैरे, म्हणून या वर्णाच्या आधिपत्याखाली जर खालचा वर्ग किती जरी बुद्धिमान असला तरी पण मात्र तो आपली बुद्धी कौशल्य दाखवून त्यांच्यापेक्षा तो श्रेष्ठ होऊ शकत नव्हता. आणि अशा प्रकारे एक दुसऱ्याच्या खाली अशा प्रकारे ही वर्ण एक दुसऱ्या प्रकार श्रेष्ठ होऊ शकत नव्हते. म्हणून ही विद्वत्ता अनेक काळापर्यंत चालू लागली. शेवटी बाबासाहेबांनी पाहिलं की हे सगळं वर्णभेद ही सगळी आहे, हे सगळं समाजाला कलंक आहे आणि यामुळे भारताची प्रगती होणं शक्य नाही. असं होता अनेक प्रकारचे बाबासाहेबांनी काम केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी अनेक प्रकारचे कॉलेज उभारले, जसे मिलिंद कॉलेज आहे. अशा अनेक प्रकारच्या डिस्ट्रिक्टमध्ये, प्रदेशमध्ये कॉलेज उभे केले आणि त्या कॉलेजमध्ये आपले जे मुलं आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेऊ लागले.
शिक्षण घेता 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 बरेचसे काही मुलं काही डिग्री घेतले, काही MA झाले, काही PhD झाले, काही BA झाले, काही मॅट्रिक पर्यंत पोहोचले. अशा प्रकारे यथाशक्ती शिक्षण घेता घेता घेता, परंतु हे वर्णभेद असल्यामुळे शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्याचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता. तेव्हा बाबासाहेबांनी फार मोठी लढाई करून या मागासवर्गीय लोकांना आरक्षण द्यावं आणि शिक्षणामध्ये त्यांना सवलत मिळावी, यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र त्या ठिकाणी फार मोठा खटाटोप करून, लढाई करून, अनेक प्रकारचे संघर्ष करून या आरक्षण आपल्याला लागू केलं. आणि जसे मुलं शिकू लागले तसे आरक्षणाच्या आपल्या कुवतीप्रमाणे त्याच्या नोकऱ्या ते करू लागले. नोकऱ्या करता 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 अनेक प्रकारचे लोक सुधरू लागले, घरदार बनवू लागले, मुलांना शिक्षण देऊ लागले, मुला-मुलींना शिक्षण देऊ लागले. हा करता आमचा समाज पुढे सरकू लागला. आपण पाहतो की आज भी तीच परिस्थिती आहे की आज आपण जर बाबासाहेबांनी कॉलेज आणि आरक्षण दिलं नसतं तर आज आमची परिस्थिती सुद्धा तीच नसती. आज आमच्या लोकांचे जर घर पाहिले, बौद्ध लोकांचे, तर आपल्याला आपण चालत असताना खाली आपली तस्वीर, त्या खाली जमिनीला आपली तस्वीर दिसायला लागते. एवढे मोठे चकचक घर आपले आहेत. तर ही केवळ जर कोणाची जर देण असेल तर ही फक्त बाबासाहेबांची देण आहे. आमच्या अंगाला आपण पाहतो बाबासाहेबांना जे सत्कार करण्यासाठी 4 महिला गेल्या होत्या, त्या मात्र त्यांच्या अंगावर ज्या साड्या होत्या त्यांच्यावर 8-10 थिगळं लागलेले होते आणि अनेक प्रकारच्या गाठी बांधलेल्या होत्या. परंतु ते जर आपण दृश्य जर पाहिलं त्यावेळेला, आताच जर आपण दृश्य पाहिलं आणि त्याची जर आपण तुलना केली तर आज आमचा समाज जो आहे तो ब्राह्मणापेक्षाही सुंदर असे मात्र साड्या म्हणा, अलंकार म्हणा, राहण्याची पद्धत म्हणा, घरदार म्हणा, हे सगळं आज उंच दर्जाचं आमचं आहे. आज सुद्धा आपण पाहतो की आज ब्राह्मणापेक्षा आम्ही काही खाली नाही किंवा काही कमी नाही असं आपल्याला दिसून येतं. आज आमच्या स्त्रिया सुद्धा, मुलं सुद्धा ओळखायला येत नाही हे ब्राह्मण आहेत का हे बौद्ध आहेत, अशा प्रकारचा भेद दिसून येत नाही. तरी पण आपण जर अजूनही जरी पाहिलं की जातीयता आपण मिटली असं म्हणायला मात्र जरी म्हणत असलो, परंतु खऱ्या अर्थाने जातीयता, ही जाती पद्धत, हे वर्णभेद अजून तरी न कळत आपल्या अंतर्मनामध्ये दडलेली आहे. आपण पाहतो आज सुद्धा आपल्याला जेव्हा मुलं अनेक प्रकारच्या नोकऱ्याला ज्या सामोरे जातात, इंटरव्ह्यूला जातात, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या ज्या फॉर्मवर त्यांची जाती लिहिलेली असते तेव्हा ते पाहून मात्र त्या ठिकाणी इंटरव्ह्यू जरूर घेतात. परंतु जातीयता म्हणून मात्र चांगली नोकरीच्या ऐवजी त्यांना मात्र खालच्या दर्जाची नोकरी मिळते. असे अनेक उदाहरण आपण आजही पाहायला मिळतो. म्हणजे संपूर्ण जातीयता संपली असं म्हणता येणार नाही, कारण ती जरी आज वरील जरी संपलेली आपल्याला वाटत असेल, परंतु खऱ्या अर्थाने आजही ती मात्र जातीयता संपलेली नाही. आज आपण पाहतो की अशा प्रकारे जातीयतेला टार्गेट केले जातं. जसं आपण मुसलमानाला टार्गेट केलं जातं, बौद्धांना टार्गेट केलं जातं आणि त्यांना नोकऱ्यावरून डावलल्या जातं. आणि एवढंच नाही तर नोकऱ्यामध्ये असताना अनेक प्रकारचा त्रास त्यांना दिला जातो. ते हे काही जातीयतेच ते धोधक आहे. म्हणून आज जातीयता संपली असं आपण मात्र मानता कामा नये, कारण ते आज मात्र सुप्त अवस्थेमध्ये अजूनही आपली मात्र मुळं खोलवर रुजवत आहे. आपण पाहतो भाजपच्या काळामध्ये अशा प्रकारचा अजून जातीयतेला खतपाणी मिळालेला आहे आणि अशा प्रकारे जातीयता हे अनेक प्रकारच्या देवदेवतांना पुढं करून, अनेक प्रकारच्या साधू संतांना पुढं करून अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवित आहेत. ही मात्र आज आपल्या डोळ्याने आपण पाहत आहोत. आणि जे लोक अंधश्रद्धा पसरवतात त्यांना मात्र आज राजाश्रय त्यांना प्राप्त होतो. त्यांचं ते रक्षण करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं आणि उलट त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. ती आजची खरी परिस्थिती आहे.
आपण पाहतो अनेक प्रकारचे अशा प्रकारे दुसऱ्या समाजाने जर असं मानलं की आम्हाला खलिस्तान पाहिजे, तर त्याच वेळेला त्यांना जेलामध्ये टाकतात। आजही परिस्थिती तशीच आहे। आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांच्या सगळ्या चटके, जाती इत्यादी चटके, अपमान सहन करावा लागला। आणि सहन करता 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 अशा प्रकारे बाबासाहेबांनी सगळे शाळा, कॉलेज, आरक्षण या सगळ्या आम्हाला दिल्याच्या नंतर असा विचार केला की कदाचित माझा समाज हा कोणत्याही प्रकारचा धर्माचा पाईक नाही। अनेक प्रकारचे मात्र कर्मकांडामध्ये माझा समाज गुंतलेला आहे। म्हणून माझ्या समाजाला नक्कीच कोणता तरी काहीतरी धर्म असला पाहिजे की जेणेकरून ते धर्माचा अभ्यास करून ते मुक्त अवस्था प्राप्त करतील। असा धर्म त्यांना मला पाहिजे। परंतु तो धर्म कसा असावा, जोपर्यंत मी त्याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी 20 वर्ष लगातार साऱ्या धर्माचा अभ्यास करून, अगदी बारकाईने अभ्यास करून पाहिलं की माझ्या समाजाला कोणता धर्म असावा। तर सर्व उहापोह करत असताना, अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की माझा समाज हा कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे। अनेक प्रकारच्या कर्मकांडामध्ये नाही ते अनेक प्रकारचे माणसाच्या अंगात येत आहे, बायाच्या पण अंगात येत आहे। सगळे घुमत आहेत, कोणी बकरं कापत आहेत, कोणी कोंबडे कापत आहेत। अशा प्रकारचे कर्मकांडामध्ये गुंतलेलं पाहून बाबासाहेबांनी हा विचार केला की माझ्या समाजाला बौद्ध धर्म हा योग्य आहे आणि हा धर्म माझ्या समाजाला तारेल आणि याचं जर पालन करतील तर पालन करून आपल्या जीवनाचं सोनं बनवतील। यासाठी बाबासाहेबांनी सगळ्या धर्माचा अभ्यास करून शेवटी निचोड म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी 1956ला बौद्ध धर्म दिला। बाबासाहेबांनी स्वतः चंद्रमणी यांच्याकडून स्वतः धर्म घेतला, झाले, स्वतः धर्म स्वीकारला आणि स्वीकारल्याच्या नंतर दरेकाने दीक्षा द्यावी अशी त्यांनी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी 7 लाख लोकांना किंवा 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्याला त्यावेळेपासून बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपण त्या काळापासून बौद्ध धर्माचं पालन करू लागलो। यथाशक्ती जसं जमेल तसं जमेल म्हणून असं करता करता आपण थोडंसं बौद्ध धर्माच्या वाटचाल करू लागलो। बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं की मी जर जगलो तर नक्कीच भारत हा बौद्धमय करील। परंतु बाबासाहेबांनी जास्त आयुष्य न मिळाल्यामुळे, जास्त त्यांना दिवस न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्येच मात्र अशा प्रकारे त्यांना परिनिर्वाण प्राप्त झालं। आणि परिनिर्वाण प्राप्त झाल्याच्या नंतर या बौद्ध धर्माची जी चळवळ होती, त्यांचा जो स्वप्न होतं, त्यांना जे करायचं होतं ते मात्र अधुरं राहिलं, निघून गेले। आणि पुढे होता 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 जे काही त्या काळामध्ये बौद्ध भिक्षू होते तर त्यांनी सुद्धा आपल्याला जमेल तसं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केल्याचा प्रयत्न केला। अनेक प्रकारचे जे सुज्ञ लोक होते, शिकलेले लोक होते, त्यांनी सुद्धा आपल्या यथाशक्ती या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला। आणि ते आज होता 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 आज थोडीशी बदलली आणि मग आस्ते आस्ते आपले विहार निर्माण होऊ लागले। विहारामध्ये स्त्री पुरुष लहान मुलं जाऊ लागले। जाता 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 आज मात्र आपण जवळजवळ 67 ते 68 वर्ष जवळजवळ आपण हे काम करत आलेला। परंतु असं जर पाहिलं तर आपण या काळामध्ये एवढा मोठा काळ लोटला, परंतु अजूनही मात्र दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की अजूनही ज्या परिस्थितीत आपला बदल व्हायला पाहिजे होता तो बदल अजूनही झालेला नाही। कारण आम्ही अनेक प्रकारच्या खेड्यामध्ये जातो आणि त्या ठिकाणी इथं औरंगाबादच्याच बाजूला एक खेडा आहे, ते जवळजवळ मला वाटतं गांधीजीच्या पलीकडून एक गाव आहे। त्या ठिकाणी एका उपासकाने औरंगाबादवरून मला त्या ठिकाणी नेलं होतं आणि म्हटलं की भगवान म्हणते या गावात जेव्हापासून बौद्ध धर्माचा प्रसार झाला किंवा बाबासाहेबांनी आम्हाला धर्म दिला तर पहिले भिक्षू तुम्ही आहात की या खेड्यामध्ये तुम्ही एकटे आलात। या कोणत्याच गावामध्ये अजूनही भिक्षू गेलेला नाही। म्हटल्याच्या नंतर ठीक आहे म्हटलं चला आपण जाऊया।
असं केल्याच्या नंतर जेव्हा मला ज्या ठिकाणी घरामध्ये भोजन देण्यात आलं तर त्या घरामध्ये देवीचं ठाणं होतं आणि देवीचं ठाणं असल्यामुळे त्या ठिकाणी बांगड्या लटकवलेल्या, त्या आईला हिरवी साडी लटकवलेली आणि तिथं अशा प्रकारे ते कुंकू अनुभव ठेवलेलं आणि तिथं मला भोजन देण्यात आलं. आता भोजन देण्यात आले त्यावेळेस मला काही ते बरोबर वाटेना, बोलूही वाटेना, बोलावं त्यांची बेइज्जत होईल, मानतात का नाही मानत असं म्हटल्याच्या नंतर भोजन माझं झालं आणि शेवटी मला त्या कार्यक्रमाला तिथं एक मंडप लावला छोटासा, तिथं कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना सगळ्या गोष्टी प्रवचन वगैरे सांगितल्याच्या नंतर त्यांना विचारलं की आपलं मंदिर कुठे, विहार कुठे आहे. त्यांना विचारलं, ते म्हणजे म्हणते ते काय, तर बाजूला ते शेड आहे तिथं बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे लागूनच देवीचं मंदिर आहे. परंतु त्यांनी मला सांगितलं की म्हणते की बाबासाहेबांच्या विहारात तर कोणी जातच नाही, बुद्धाच्या मंदिरात कोणी जातच नाही, पण देवीच्या मंदिरामध्ये दररोज लोक जातात आणि त्या ठिकाणी दररोज नारळ फोडतात, अमुक करतात, पाया पडतात. असं केल्याच्या नंतर जेव्हा प्रवचन सुरू झालं त्यांना सांगितलं की बाबा असं असं आपल्या बौद्ध धर्म आहे, असं पालन केलं पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे, समाधीचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला सुख प्राप्त होईल. तेव्हा काही लोक उठले आणि मला म्हणाले की बनतेजी आता तुमचं तुमचं प्रवचन बंद करा, कारण आमची ही देवी प्रसन्न आम्हाला होते आणि हिला जर 5 रुपयाची जर शिरणी वाटली तर समजे सगळे आमचे दुःख निवारण होतं. म्हणून आम्ही देवीला नाही, बाबासाहेबालाही मानत नाही आणि बुद्धाला तर मानतच नाही, आम्ही या देवीला मानतो आणि 5 रुपयाची तिला मनात गेली की आमचे सारे दुःख नाहीसे होतात, म्हणून आम्ही या देवीला मानतो. काय म्हणता, काय म्हणता सांगा. आज ही जर परिस्थिती असेल तर 100% आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालो असं मात्र म्हणता येत नाही. पण नक्कीच काही लोक मात्र बौद्ध धर्मी आहेत आणि ते काटेकोरपणे निष्ठेने पालन करतात, परंतु अजूनही जेवढी पाहिजे प्रगती होण्याला पाहिजे होती तेवढी मात्र प्रगती अजूनही झालेली नाही. पुढे असं करत असताना बाबासाहेबांनी एवढ्यावरच थांबले नाही, तर बाबासाहेबांनी हा सगळा खटाटोप पाहिल्याच्या नंतर आपल्याला बौद्ध धर्म दिला आणि बौद्ध धर्म दिल्याच्या नंतर बाबासाहेबांनी सांगितलं की कम से कम आपल्या मागे संसाराचा गाडा आहे, संसार आपल्याला चालवायचा आहे, काम आपल्याला करायचं आहे, म्हणून आपल्याला दररोज तर वेळ मिळत नाही, परंतु आपण कम से कम निदान रविवारी सर्वांनी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे आणि बुद्ध विहारामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी एक दिवस का होईना सगळ्या मुलाबाळाला नेऊन त्या ठिकाणी धम्मप्रवचन आपण ऐकलं पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर आपण पाहतो अनेक प्रकारच्या त्या काळामध्ये जे वर्तमानपत्र होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे म्हटलेले आहे की तुम्ही रविवारी विहारात गेलंच पाहिजे, रविवारी विहारात गेलंच पाहिजे. आता ते सगळे थकले आणि त्यांनी सुद्धा या जाहिराती बंद केल्या, परंतु आज विहारात जाण्याची संख्या जी आहे मला वाटते ही जेमतेम आहे. मला एकही विहार असं दाखवा की त्या ठिकाणी 100% कॉलनीचे लोक येतात अशी एकही कॉलनी मला अजून तरी दिसली नाही. कारण मी प्रत्येक विहारामध्ये जातो, प्रत्येक विहारामध्ये जी सगळी हकीकत आहे, परंतु ही हकीकत जर अशा प्रकारची जर असेल तर खऱ्या अर्थाने आज जे नवीन पिढी आहे ते आज त्यांच्या खाद्यावर धर्माची पताका आहे, परंतु ते पिढी नवीन पिढी जर आपल्या प्रकारे अशा प्रकारे विहारात जर जात नाही तर पुढे चालून आपल्यासारखे जे वयोवृद्ध माणसं आहेत ते गेल्याच्या नंतर धर्माचं काय. कारण नवीन पिढी ते येत नाही. नवीन पिढी आज कशामध्ये गुंग आहे, नवीन पिढीचे एक व्यसन लागलेलं आहे आणि ते व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. जे तो पाहतो की चुलीवर जरी बसला, गाडीवर जरी बसला किंवा साधारण जर बसला किंवा टोळक्यात जरी बसले तरी ते मात्र त्या मोबाईलवर पाहतात आणि तिथं सारं दिवसभर बसतात. ते हे व्यसन मुलांना जडलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो अशा प्रकारे लोक सर्वसाधारण रस्त्याने चालताना सुद्धा मोबाईल सोडत नाही. तर मोबाईल एका हातात रस्त्याने चालतात आणि मोबाईलवर पाहतात असताना आणि पुढे चालतात. एक वर्ष मी चाललो अशा प्रकारे एक रस्ता आला आणि तिकडून ओढायचं, ती बाई तिकडून आली आणि ती मोबाईल पाहते, मी तिला येऊन चालू, ती माझ्यावर येऊन धडकली. धडकल्याच्या नंतर तिला पाहिलं तर तिला सगळी बंदीची आहे म्हणून असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं बाई काय हरकत आहे, ती पाहिलं मी मोबाईल पाहते, मी म्हणलं काय हरकत नाही आहे, काय हरकत नाही, तुमचं मंगळ हो, तुमचं कल्याण होत गेले बाई. तर अशा प्रकारचं हे जे व्यसन आम्हाला जे जडलेलं आहे
तर हे व्यसन आमचं हानी करणारं व्यसन आहे. त्यामुळं आपल्या मुलांना जे सुशिक्षित मुलं आहेत, या मुलांना जर आपण या ठिकाणी पासून जर त्यांना या मोबाईल पासून जर वंचित ठेवलं आणि जर मुलांना शाळेकडे जास्त लक्ष देण्यास सांगितलं तर ते आमच्या खऱ्या अर्थाने फायद्याचं आहे. परंतु जर याच्यामध्ये जर नशामध्ये असले तर अभ्यास कुठून होणार आहे? आई बाबाला मुलं सांगतात की आम्ही अभ्यासाला त्या खोलीत चाललो आणि खोलीमध्ये जातात तर रात्रभर मोबाईल पाहतात. आई वडिलांना मागते की आमची मुलं काय 1 वाजेपर्यंत अभ्यास करायला लागली, 2 वाजेपर्यंत अभ्यास करायला लागली आणि पाहतात का मोबाईल. हे झालं की ते झालं की ते झालं की ते झालं की ते असं वाटता करता आई वडिलांना वाटतं 2 वाजेपर्यंत आमची मुलं अभ्यास करतात आणि दिवसा रात्री शाळा होईपर्यंत झोपतात आणि झोपल्याच्या नंतर सकाळी उठतात आणि त्यांचे मार्क पाहिले तर 50-50च्या खाली. लक्षात आलं? तर मेरिटमध्ये जोपर्यंत आज येत नाही, आज शिक्षणाचं सत्र बदललेलं आहे, कारण आज सगळं मेरिटवर आलेलं आहे. आपली मुलं जर मेरिटवर नाही पोहोचले तर अशा प्रकारे उंच दर्जाच्या नोकऱ्या आम्ही असं कधी करणार? बाबासाहेबांनी सांगितलं की आपण शिकल्याच्या नंतर उंच दर्जाच्या नोकऱ्या आपण असे केल्या पाहिजे, जसं कलेक्टर आहे, कमिशनर आहे, जज आहे, अशा प्रकारच्या नोकऱ्या आपण काबीज केल्या पाहिजे की ज्या नोकऱ्यातून आपल्याला इतरांचं कल्याण साधता आला पाहिजे, मदत करता आली पाहिजे. पण जर आपण त्या शिक्षणाचीच पात्रता आपल्यामध्ये नाही तर कलेक्टर कधी बनणार, जज कधी बनणार? अशा प्रकारचं जर आपल्यामध्ये कुवतच नाही तर आरक्षण असूनही सुद्धा आम्हाला काय फायदा आहे? आणि जातीयता फोबवल्यामुळे तुमचे मुलं एखादून असलाय तरी ते मात्र तुमच्या मुलाला त्या अपात्र म्हणून त्याला ते जाहिरात देतात की आम्हाला अशा प्रकारचा कॅन्डिडेट नसल्यामुळे आम्ही ओपन जागा भरत आहोत आणि ते आपल्या मुलाला देऊन टाकतात. आमचे मुलं खालीच्या खाली. आज ही परिस्थिती आहे. म्हणून आज काळाची गरज आहे की आई वडिलांनी या मोबाईलचं थोडंसं मुलाकडे न देता या मुलापासून मोबाईल वंचित करून त्यांना शिक्षणाकडे वळणं. आई बापांनी मुलाकडे लक्ष जातीनं खुर्चीवर बसून त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे. त्यांच्या मनावर एका खोलीमध्ये त्यांना कधी न ठेवता आपण मात्र त्यांच्याकडे जिगरीनं जर लक्ष दिलं तर आपण सुद्धा अशा प्रकारे सरकारी नोकरीच्या काबिल आपण बनू शकतो. तेव्हाच आपण जज, कलेक्टर, कमिशनर या उंच दर्जाच्या नोकऱ्या करून आपण आपल्या समाजाला मदत करू शकतो, त्यांची सेवा करू शकतो आणि त्यांना पुढे जाण्याचा मार्ग आपण सफल करू शकतो. हे सगळं केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी पाहिलं हे सगळं आरक्षण दिल्याच्या नंतर, शिक्षण केल्याच्या नंतर सुद्धा आज मात्र ही परिस्थिती जी मी आपल्याला सांगितली ही खरी आहे. आज आम्ही पाहतो की आपल्या समाजाचे लोक, मुलं खास करून हे टोळके बाजूला बसतात आणि एक दुसऱ्याचे बसल्याच्या नंतर ते काय अभ्यास करत नाही आणि केल्याच्या नंतर करतीलही एका खोली जाऊन तर ही परिस्थिती ते मोबाईल शिवाय दुसरा अभ्यास करत नाही. म्हणून आपण अशा प्रकारचं पाहिल्याच्या नंतर बाबासाहेबांनी पुढचा विचार केला की कदाचित हे सगळं बरोबरच्या खालचं नसून मात्र आपण अशा घटना आपण बनवायला पाहिजे की जसे काही लोकांनी काही बनवलं तर त्यांचं नाव निघतं, काही लोकांनी काही बनवलं त्यांचं नाव निघतं. अशा प्रकारे अब्दुल हामिद त्यांनी लढाई केली त्यांचं नाव निघतं. अनेक प्रकारच्या लोकांनी नाव केलं तसं नाव निघतं. म्हणून बाबासाहेबांना सुद्धा त्या काळी भारत हा आझाद झाला आणि आझाद झाल्याच्या नंतर ही संकल्पना झाली की भारतात सुद्धा एक नवीन संविधान असलं पाहिजे. त्यावेळेला अनेक प्रकारच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये बाबासाहेबांना येऊच नये याप्रमाणे काँग्रेसनं त्यांची अशा प्रकारे दमछाक केली की बाबासाहेब या संघटनेमध्ये येऊच नये म्हणून त्यांना थोडी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, त्यांना निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारे पाडण्यात आलं आणि म्हणून त्यांना दुसरीकडे जाऊन लढवून ते जिंकून आले. तेव्हा त्या पार्टीचे सभासद झाले आणि पुढे चालून मात्र ही संघटना कोणी बनवायची, संविधान कोण बनवायचं, कसं बनवायचं, कोण आहे, कुठला आहे, अनेक प्रकारच्या भारताच्या लोकांनी विदेशामध्ये चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे बाकीच्या देशामध्ये तुम्ही काय म्हणता, तुमच्याच देशामध्ये असा हिरा आहे की तो तुमचं संविधान बनवू शकतो आणि त्यांचं नाव बाबासाहेब आहे, इकडं तिकडं भटकण्याचं काय कारण आहे. असं म्हणल्याच्या नंतर अनेक प्रकारच्या बाबासाहेबांना दूर ठेवण्याचा प्रयत्न जरी केला परंतु शेवटी मात्र बाबासाहेबांवरच ते येऊन टेकल्यामुळे आणि बाबासाहेबांनी म्हटलं की ठीक आहे
मला ही जबाबदारी घेतलीच पाहिजे, कारण मी बाबासाहेब असल्यामुळे मी सगळ्या गरीब दुबळ्यांचा जनतेचा पालन पोषण आहे आणि म्हणून ही मला हे जे ग्रंथ आहे संविधान आहे ते मी बनवलंच पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते सगळं बनवलं आणि बनवल्याच्या नंतर तेव्हा मात्र ते वय त्यांचं खालवलेलं असताना सुद्धा त्यांना अनेक प्रकारच्या बिमारी असताना सुद्धा त्यांचं वय कमी झालेलं जास्त झालेलं असल्यामुळे डोळ्याने जास्त दिसत नसल्यामुळे चेष्टे बदलल्यामुळे अनेक प्रकारच्या कठीणाईमधून त्यांनी हे संविधान निर्माण केल्याच्या नंतर हे संविधान जेव्हा दिलं तेव्हा त्यांनी म्हटलं की जरी संविधान माझं कितीही चांगलं असलं परंतु त्याचं मात्र राबवणारे जर बेकाम असतील नालायक असतील तर माझं संविधान सुद्धा काही कामाचं राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांना हे माहीत होतं, परंतु हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्याला दिले. याचं अशा प्रकारे आरक्षण असलं पाहिजे, जे गरीब असले त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. हे सगळी तरतूद केल्यामुळे आपल्याला थोडंफार का होईना शिक्षण मिळालं. पण कालांतराने जसे हे मात्र पार्ट्या बदलत गेल्या आज मात्र भाजपाचं राज्य आलं आणि त्या ठिकाणी आपल्याला मात्र पाहिजे तेवढी जी सवलत घटनेमध्ये गरिबासाठी तरतूद आहे ती मात्र आजही मिळायला तयार नाही. म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे संविधानाचं पालन करून आपल्याला संविधान वेळ पडली तर ते बदलू शकतात. असं अनेक प्रकारचे टीव्ही मधून आपण पाहतो, पेपर मधून वाचतो. तर म्हणून आपलं अध्ययन कर्तव्य हे ठरतं की आपण सुद्धा अशा प्रकारचं संविधानाचं रक्षण करणं हे आपलं अध्ययन कर्तव्य आहे. आज आमचा समाज अनेक प्रकारच्या पार्टीमध्ये विभागलेला आहे. कोणी कुठं आहे म्हणून भावात भाव नाही, लेखात लेख नाही, अशा प्रकारची विभागणी आज झालेली आहे. म्हणून आपला समाज आज आपला एक नगरसेवक सुद्धा आपला निवडून देऊ शकत नाही. आज अशी दुविधा आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून आपण सर्वांनी एकी आणि सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आल्याशिवाय जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आमचे आमदार खासदार निवडून जाणार नाही. आणि पार्लमेंटमध्ये जर निवडूनच जर कोणी खासदार आमदार गेले नाही तर आमचे प्रश्न कोण सोडवणार आहे. आणि म्हणून ते सोडवण्यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे आणि खासदार आमदार पार्लमेंटमध्ये पाठवून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपले खासदार त्यांना पुढे पाठवणं हे जरुरी आहे. म्हणून सर्वांनी एक हो, कोणत्याही प्रकारची दुविधा न करता, कोणत्याही प्रकारचं समाजामध्ये फूट न पाडता एकीच्या बळाने सगळं काही आपण मिळू शकतो. एकदा एक फार मोठा विद्वान म्हटलो की हे एक कोम अशी आहे, या कोममध्ये एवढे विद्वान लोक आहेत की जगामध्ये या कोमासारखे विद्वान लोक जगामध्ये नाही. यांनी जर ठरवलं तर भारतातच काय परंतु ही कोम जगावर सुद्धा राज्य करू शकते. एवढी ताकदवार, बुद्धिमान आणि लढाऊ समाज आहे. आपण पाहतो कोरेगावच्या इतिहासावरून आपण समजू शकतो की आपले लोक किती महान आहेत, किती योद्धा आहेत, किती लढवाई आहेत. आणि म्हणून त्यांनी एकाएकानं अशा प्रकारचे 56 लोक कापले. एवढी मोठी ताकद या समाजामध्ये आहे. परंतु आपण बिखारल्यामुळे ही जी ताकद आहे आपली कमी झाली आणि कमी झाल्यामुळे आज कोणताही समाज, कोणती पार्टी आम्हाला विचारायला तयार नाहीये. आणि विचारले बी आमचे खासदार आमदार किंवा नगरसेवक आम्ही निवडून देत नाही, कारण आम्ही सगळे विखारलेले आहोत. म्हणून एवढेच या ठिकाणी जे काही आपण या युट्यूबवर पाहत असाल, म्हणून सर्वांनी एकीचं करा, एक व्हा, एक संघटित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा शिक्षणाचा मार्ग धरा, एकत्र व्हा आणि संघर्ष करा. आणि तो संघर्ष आपल्यासाठीच आहे, आपल्या जीवनासाठीच आहे, आपल्या भावी पिढीसाठीच आहे. म्हणून हा संघर्ष आपल्या सर्वांना, सर्व लोकांच्यासाठी अनिवार्य आहे. आपण सर्व संघ एक येऊन, बाकीच्या ज्या का पार्टी अलग अलग आहेत ते सगळे एकत्र येऊन, आज मात्र काळाची गरज आहे की या निवडणुकीमध्ये हा एक चान्स आहे आपल्याला, या बहुजन समाजाला एकत्र येऊन आपण खासदार म्हणून निवडून द्यावे. आणि ते निवडून दिल्याच्या नंतर ते पार्लमेंटमध्ये जाऊन आपल्या जे काही दुखणं आहे, आपल्या जे काही समस्या आहेत ते मांडतील आणि त्याचं निवारण करतील. यासाठी समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारे या पार्टीला बळ द्यावं, ताकद द्यावी
आणि अशा प्रकारे यथाशक्ती त्यांना जे पाहिजे त्यावेळेला आपण त्यांना मदत करावी. एवढंच बोलून आपण या ठिकाणी भक्तजीने आम्हाला बोलावलं, या ठिकाणी सत्कार करून या ठिकाणी भक्तजीने आम्हाला काही प्रवचनाची संधी दिली, आपण सुद्धा ऐकून घेतली. याबद्दल मी भक्तजीचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे जे प्रवचन आहे ते या ठिकाणी मी थांबवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यवर्ण सुख आणि बलाची प्राप्ती हो. साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.